संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात अवैध गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एफडीएच्या पथकावर गुटखा माफियांनी जीवघेणा हल्ला केलाय। रहीमपूरमध्ये महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसेनच्या अंगावर भरधाव गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। आरोपींनी गुटख्याचा ट्रक देखील पळवून नेला। या धक्कादायक प्रकारानंतर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्कॉर्पिओ काळ्या रंगाची, जिला नंबरही नव्हता आणि काचा वगैरे सगळ्या पण काळ्या होता। त्याच्यामध्ये एक 7-8 लोक आले आणि त्यांनी तिथे येऊन थांबून लगेच आरडाओरड सुरू केला आणि लगेच आमच्या सगळ्यांच्या अंगावर गाडी घातली। गाडी घातल्यानंतर मी आयशरच्या समोरच्या बाजूला पळाले आणि हे तिघे जण आयशरच्या थोडं मागील बाजूस पळाले। मग त्यांनी मागील बाजूस यांच्यावर भरधाव वेगाने स्कॉर्पिओ घालण्यासाठी सुरुवात केली। तसेच पिस्तूल काढ रे, गोळी घाल रे, गोळी घाल रे असं म्हणू लागले। मी पुढील बाजूला असल्यामुळे मला मागील फक्त आवाज येत होता, नेमकी काय चाललंय असं लक्षात येत नव्हतं। मला वाटत होतं यांना खरंच मारतात की काय, किंवा खरंच त्यांच्यापैकी कोणाला गाडीत घेऊन किडनॅप वगैरे करतात की काय। जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी आमच्यावर हल्ला केला। थोडक्यात आम्ही सगळे त्या वाचलो। बरोबर, या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं। आपण बघतोय की अशा पद्धतीचा जीवघेणा हल्ला झालाय, नेमकी प्रकरण काय आणि हे हल्लेखोर माफिया सापडलेत का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली ही घटना आहे। गंगापूर तालुका म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या 25-30 किलोमीटरच्या अंतरावरची ही घटना आहे। त्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे पथक गुटखा प्रतिबंधक असताना सुद्धा त्याची वाहतूक केली जात होती, ती विक्री केली जात होती, म्हणून ते कारवाईसाठी गेले होते। रात्री उशिरा ही कारवाई सुरू असताना गुटखा माफियांनी त्यांच्या अंगावर गाडी आणि तीही विना नंबरची गाडी अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सोबतच गोळ्या घाला असं सांगितल्यानंतर ते सगळं पथक भयभीत झालेलं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर पथकातले 3 जण बाजूला गेले आणि त्यानंतर ते गुटखा माफिया तिथून पसार झालेले आहेत। त्यांनी जवळपास 25 ते 30 मोठे पोते असलेल्या गुटख्यांचा ट्रक पळून नेलेला आहे। या प्रकरणावर वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। अद्यापर्यंत ते सापडलेले नाही। मात्र या प्रकरणाची गंभीर दखल मंत्री सोबतच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे। ते जे कोणी होते त्यांच्यावर थेट कारवाई करणार आणि त्यांच्या संदर्भातले पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांना अटक करून पुढची कारवाई करण्यास सूचना केल्या आहेत। त्यामुळे एका बाजूला फूड अँड ड्रग्सच्या वतीनं जोरदार कारवाई सुरू आहे आणि या कारवाई धन्यवाद माधव दिलेल्या या अधिक माहितीसाठी।